आम्हाला जातही नको आणि आम्हाला धर्मही नको असं म्हणणारी एक नवी पिढी भारतामध्ये उदयास यायला लागलेली आहे. अशाच प्रकारचं एक प्रकरण मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठामध्ये दाखल झालं होतं. एका तरुणाने मला जातही नको आणि धर्मही नको, जात आणि धर्म नसलेलं प्रमाणपत्र मला मिळावं अशा प्रकारची याचिका मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठामध्ये दाखल केली होती. या तरुणाने यापूर्वी त्याच्या तहसील कार्यालयामध्ये अर्ज केला होता आणि तिथे जातीचं आणि धर्माचं कोणतंही प्रमाणपत्र मला नको, मला जातही नाही आणि धर्मही नाही अशा प्रकारचं एक प्रमाणपत्र मला देण्यात यावं अशा प्रकारची मागणी केली होती. परंतु तिथल्या तहसीलदाराने मात्र त्यांना तशा प्रकारचं प्रमाणपत्र दिलं नाही. म्हणून त्या तरुणाने थेट उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयामध्ये यावरती सविस्तर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने त्या तरुणाला पहिला प्रश्न विचारला की तुम्ही धर्म नाकारला आहे का, तशा प्रकारची कोणती प्रक्रिया पार पाडली आहे का, आणि जर पाडली असेल तर तशा प्रकारचा कोणता पुरावा तुमच्याकडे आहे का. या तरुणाने सांगितलं की अशा प्रकारची कोणतीही प्रक्रिया मी पार पाडलेली नाही, तशा प्रकारचा कोणताही पुरावा माझ्याकडे नाही आणि धर्म नाकारण्याची प्रक्रिया काय आहे हे मला निश्चित माहीत नाही, पण मी धर्म स्वतःहून नाकारलेला आहे आणि जात देखील स्वतःहून नाकारलेली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही कोणत्या धर्माचे आहात सुरुवातीला. तो म्हणाला की मी हिंदू धर्माचा आहे, माझे आई वडील दोघेही हिंदू आहेत, पण मला सध्या कोणताही धर्म नको आहे. यावर उच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही धर्म नाकारलेलं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता हे कसं नाकारायचं हा खरा प्रश्न आहे. त्याने सांगितलं की मी यापूर्वी जात आणि धर्म मानत होतो, पण आता मला तशा प्रकारची कुठलीही जात आणि धर्म मानायचा नाही, पण इथून पुढे मला याचं सर्टिफिकेट हवं आहे आणि हे सर्टिफिकेट मला माझ्या तहसील कार्यालयामधून मिळावं अशा प्रकारचा अर्ज मी तहसील कार्यालयाकडे केला होता. तहसीलदाराने अशा प्रकारचं कोणतंही सर्टिफिकेट त्याला इश्यू केलं नाही, पण उच्च न्यायालय असं म्हणते की तुम्ही जात आणि धर्म नाकारलेलं जे प्रमाणपत्र आहे ते आम्हाला दाखवा. आता धर्म कसा नाकारायचा, तर उच्च न्यायालय पुढे असं म्हणते की हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसारच तुम्हाला धर्म नाकारावा लागेल आणि त्याचं एक प्रमाणपत्र तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये सादर करावं लागेल. त्यानंतर तुम्ही अर्ज केला तर ही यंत्रणा तुमच्या सर्टिफिकेटचा विचार करू शकते. पण आता धर्म नाकारण्याची प्रक्रिया काय आहे हे निश्चित माहिती नाही, पण भारतीय संविधानाच्या आर्टिकल 25 नुसार हा निर्णय दिल्याचं बोललं जात आहे आणि भारतीय संविधानाच्या कलम 25 मध्ये धर्म स्वीकारण्याचंही स्वातंत्र्य आहे आणि धर्म नाकारण्याचंही स्वातंत्र्य आहे, पण धर्म कसा नाकारायचा याची प्रक्रिया नाही. धर्म स्वीकारण्याची प्रक्रिया आपल्याकडे सगळ्यांनाच माहिती आहे की धर्मांतराच्या अनेक गोष्टी घडतात, धर्म स्वीकारला जातो, पण पहिला जो धर्म आहे तो धर्म कसा नाकारायचा हा खरा प्रश्न आहे. आणि जर धर्मच नसेल, आपल्याला जर हवा नसेल तर मग तो कसा नाकारायचा हा देखील प्रश्न आहे. आणि नेमकं हे सर्टिफिकेट कोण इश्यू करणार, याला अधिकार कोणाचे आहेत अशा पेचामध्ये हा तरुण आहे. पण हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार धर्म नाकारण्याची प्रक्रिया आहे असं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे आणि तीच सर्टिफिकेट त्यांना द्यावं लागेल. आता ही जी काही नवी पिढी आहे, ही नवी पिढी या जात आणि धर्माच्या या भानगडीला पूर्णपणे कंटाळलेली आहे. आपण जिथे जातो तिथे जातीवरून एकतर नाकारलं जातं किंवा स्वीकारलं जातं. जर तुमच्या जातीचा व्यक्ती समोर असेल तर तो स्वीकारतो आणि जर नसेल तर तो नाकारतो. म्हणजे जात नावाच्या या बंदिस्त कप्प्यामध्ये आपण हजारो वर्षापासून अडकलेलो आहोत. पण या नव्या तरुण पिढीला असं वाटायला लागलेलं आहे की आपण या जातीच्या कक्षा पूर्णपणे भेदून बाहेर पडलं पाहिजे, धर्माच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत किंवा त्याला छेदून बाहेर पडलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की केरळसारख्या राज्यामध्ये अनेक पालक आपल्या मुलाचं शाळेमध्ये नाव घालत असताना त्याचा जात आणि धर्म याचा कोणताही उल्लेख करत नाहीत. हालाकी जात नाकारणारी पिढी आता नव्याने उदयास यायला लागलेली आहे. आपल्याला नवीनच उदाहरण माहीत असेल की सौंदाळा हे गाव जे आहे, या गावाने देखील जात पूर्णपणे बहिष्कृत केलेली आहे. अर्थातच तिथे कुठल्याही प्रकारचा जातीय भेदभाव असणार नाही. आपण हजारो वर्षापासून माणसापासून माणसाला दूर करत गेलेलो आहे आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जात आहे. आणि म्हणूनच आपल्याला राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या अडचणी यायला लागलेल्या आहेत. आपण जोपर्यंत एकमय होणार नाही तोपर्यंत इथे राष्ट्रनिर्माण होणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. पण तरीही आपण त्या जातीमध्ये बंदिस्त आहोत आणि म्हणून आपल्या देशाला आपल्याला राष्ट्र म्हणून उभं करता येत नाही. आणि हे जर राष्ट्र म्हणून उभं करायचं असेल तर आपल्याला या सगळ्या म्हणजे जेवढे काही भेदभाव आहेत त्या सगळ्या भेदभावामधून बाहेर पडावं लागेल. मग तो जाती असेल, धार्मिक असेल, प्रांतीय असेल, भाषीय असेल, या सगळ्या भेदभावामधून आपल्याला बाहेर पडावं लागेल. तेव्हाच कुठे आपण एक राष्ट्र म्हणून पुढे येऊ शकतो. आणि राष्ट्र निर्माणाची जी प्रक्रिया आहे
ती प्रक्रिया ही एकमय लोकांची प्रक्रिया आहे. जिथं लोक एकमय असतात तिथं राष्ट्र निर्माण होतं, असं महात्मा ज्योतिराव फुले यांचं देखील म्हणणं होतं. आणि तीच व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये देखील सांगितली होती. आता ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अतिशय किचकट आहे, पण याच्यावरती आता सरकार असेल किंवा जे काही शासकीय यंत्रणा आहे या सगळ्यांनी नव्याने विचार करण्याची गरज आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये ही जात आणि जे काही भेदभाव आहेत ते सगळे आपल्याला कशा पद्धतीने नाकारता येऊ शकतील. आज एका तरुणाने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे, पण अशा अनेक याचिका भविष्यामध्ये न्यायालयाच्या समोर येऊ शकतात, प्रशासनाच्या समोर येऊ शकतात, सरकारच्या समोर येऊ शकतात. त्यावेळेस आपल्या शासकीय यंत्रणेकडे किंवा सरकारकडे याचं उत्तर देखील असलं पाहिजे. आपल्याला नेमकं या तरुणाबद्दल काय वाटतं सांगायला विसरू नका. ही याचिका कशा पद्धतीने निकाली काढली जाऊ शकते आणि त्या मुलाला जात आणि धर्म नसलेलं प्रमाणपत्र देता येऊ शकतं का, आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.